आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। हळदी गावात अवैध गुटखा विक्रीवर पोलिसांचा छापा। 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला पोलीस कोठडी। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। हळदी गावात टाकण्यात आलेल्या या छाप्यात 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम राबवली जाते आहे। याच अंतर्गत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग दरम्यान हे पथक हळदी गावच्या मुख्य चौकात पोहोचले असता चौकातील भद्रकाली पानशॉपच्या पाठीमागे असलेल्या पार्टिशनच्या खोलीत एक इसम प्लास्टिकच्या पोत्यातून लहान लहान पुड्यांची विक्री करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले। संशय आल्याने पोलिसांनी तातडीने तिथे छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी 2 पंचांसमक्ष प्लास्टिकच्या दोन्ही पोत्यांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असणारा अवैध गुटखा, सुगंधित पान तंबाखू आणि पान मसाला मिळून आला। पोलिसांनी एकूण 47,800 रुपयांचा माल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी खंडेराव मनोहर नाईक, वय वर्ष 45, राहणार श्री स्वामी समर्थ गल्ली, हळदी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या आरोपीला अटक केली आहे। त्याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दिनांक 1/6/2024 पर्यंत पोलीस कस्टडी, रिमांड, पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार हे करत आहेत। या कारवाईत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुहास पवार तसेच अंमलदार पोलीस अंमलदार रणजित पाटील, सुहास सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।